हे जे उद्योगपतींना कच्चा माल स्वस्त मिळावा, मजूर स्वस्त मिळावे, त्यांच्या मजुरांना खायला प्यायला स्वस्त मिळावं म्हणून शेती तोट्याची ठेवण्याचं जे धोरण धरलेलं आहे, हे धोरण जर बदललं नाही तर साहेबराव करपेंची आत्महत्या जी झाली तशा पद्धतीच्या आत्महत्या रोजच्या रोज तुम्हाला बघायला मिळतील. आणि दुर्दैवाने त्यांची ही भविष्यवाणी आज खरी ठरते. रोज 12 ते 13 शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतायत. आणि अशा काळामध्ये अनेक प्रश्न इथं उपस्थित व्हायला लागलेले आहेत. म्हणजे आज जे काही कवितेतून सगळ्यांनी सांगितलं त्याचा एकच सार आहे की आज दिवस काही फारसे चांगले आलेले नाही आहे. जे आश्वासन दिलं गेलं आजचे दिन, परंतु आजचे तर राहिलं पण वाईटच आले आणि आत्महत्यामध्ये वाढ व्हायला लागली. आता वर्तमानपत्रातल्या सगळ्या बातम्या बघितल्या तर 6-7 सालात थोड्याशा कमी झालेल्या होत्या, परंतु आता 25-26 सालात 24-25-26 याचा जर आकडेवारी बघितली तर या आत्महत्यांच्या मध्ये वाढ व्हायला लागलेली आहे, परंतु कमी काही होताना दिसत नाहीये. या आत्महत्येला अनेकांनी अनेक कारणं सांगितलेली आहेत. शेतीमालाला भाव नाही ही गोष्ट शरद जोशीने पहिल्यांदा मांडली आणि हीच गोष्ट डॉक्टर एम एस स्वामीनाथनने मांडली की 1.5 भाव दिल्याशिवाय शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत. हीच गोष्ट टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने मांडली, TISS म्हणून जिला ओळखलं जातं. त्यांनी सांगितलं की या देशामध्ये शेतकऱ्यांना वजा सबसिडी दिली जाते आणि ह्या वजा सबसिडीच्या कारणामुळं आज आपल्याला हे सगळे दिवस आलेले आहेत.